नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण बॅड डेब्टची ॲडजस्टमेंट पाहणार आहोत। बोर्ड एक्झामिनेशनमध्ये जास्तीत जास्त चान्सेस आहेत ही ॲडजस्टमेंट विचारण्याचे। आता सन्ड्री डेटर्सचा अर्थ आपल्याला माहीत आहे, ज्यांना आपण उधारीवरती गुड्स किंवा सर्व्हिसेस विकलेले आहेत त्यांच्याकडून आपल्याला व्यवसायाला पैसे येणे आहेत। आता या कस्टमर्सकडून जे काही पैसे येणार आहेत त्यापैकी काही कस्टमर्स आपल्याला पैसे देत नाही आहेत, म्हणजे त्यांच्याकडून ते पैसे आपल्याला वसूल होत नाहीत, रिकवर होत नाहीत, त्याला आपण बॅड डेब्ट्स म्हणतो। बरोबर आहे, म्हणजे टोटल अमाउंट विच इज नॉट रिकवरेबल फ्रॉम आवर कस्टमर और डेटर्स इज नोन ॲज द बॅड डेब्ट्स। बॅड डेब्ट्स इज द नॉमिनल लॉस ऑफ द बिझनेस। बॅड डेब्ट्सची ट्रीटमेंट कशा स्वरूपात करायची आहे आपल्याला ॲडजस्टमेंटमध्ये दिलेले असतील तर बॅड डेब्ट्स, तर पहिला इफेक्ट आपल्याला बॅलन्स शीटच्या असेट साईडला सन्ड्री डेटर्समधून बॅड डेब्ट्स हे वजा करायचे आहेत, कारण की हे पैसे रिकवर होणार नाही आहेत, आपले सन्ड्री डेटर्स करंट असेट कमी होणार आहे, त्यामुळं पहिला इफेक्ट सन्ड्री डेटर्समधून लेस करायचे आहेत बॅड डेब्ट्स आहे। आणि दुसरा इफेक्ट प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला जर तिथं ओल्ड बॅड डेब्ट्स दिले असतील तर त्याच्यात ॲड करा, ओल्ड बॅड डेब्ट्स दिले नसतील तर आहे तसा इफेक्ट घ्या प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला आउटर कॉलममध्ये। आता सर्वात महत्त्वाचा भाग समजून चला, बॅड डेब्ट्स ट्रायल बॅलन्समध्ये दिले असतील तर ट्रायल बॅलन्समध्ये दिलेले बॅड डेब्ट्स हे ओल्ड बॅड डेब्ट्स असतात आणि त्याचा एकच इफेक्ट हा प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला घेतला जातो। ॲडजस्टमेंटमधील बॅड डेब्ट्स हे न्यू बॅड डेब्ट्स असतात। थँक्यू व्हेरी मच।